नमस्कार, मी मोनाली मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज रक्षाबंधन स्पेशल आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी। चला तर मग बघूया ओल्या नारळाची वडी कशी बनवायची। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 5 वाटी ओल्या नारळाचा खीस, 2 वाटी साखर, पिस्त्याचे काप, 1 वाटी मलाई दूध, फुल फॅट फुल क्रीम दूध आहे हे, 3 ते 4 टीस्पून तूप। लो टू मीडियम हीट वरती आपल्याला हे खोबऱ्याचा खीस परतून घ्यायचा आहे। खूप जास्त हीट वरती जर आपण हे खोबरं परतून घेतलं तर त्याचा कलर बदलू शकतो, म्हणून हे मीडियम हीट वरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। चार ते 5 मिनिट हे छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित इव्हॅपोरेट होईल। खमंग, रसरशीत आणि तोंडात टाकतात विरघळणारी अशी ओल्या नारळाची वडी आपण बनवणार आहोत। हे खोबरं थोडं पानतुट झालेलं आहे। आता यामध्ये आपण तूप घालून घेऊया। एक 5 ते 10 मिनिट ह्याला आपण छान भाजून घ्यायचं आहे। साखर पूर्ण विरघळेपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचं आहे। त्यामध्ये आपण दूध घालून घेतोय, दुधावरची साय, फुल फॅट फुल क्रीम मिल्क आहे। जर दूध नसेल तर मार्केटमध्ये मिळणारी फ्रेश क्रीम पण आपण यात ऍड करू शकतो। व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। आपण बघू शकता साखर पूर्ण विरघळली आहे। एक 8 ते 10 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे कमी होऊन जाईल। जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत फॅमिली सोबत शेअर करा। त्यातलं मॉइश्चर कमी होताना आपल्याला दिसत आहे। खूप छान कलर आलेला आहे। आपल्याला आवडत असेल तर यामध्ये आपण वेलची पूड पण ऍड करू शकता। हे कॉन्स्टंटली हे मिश्रण हलवत राहायचं आहे। आपण बघू शकता खूप छान इव्हॅपोरेट झालेला आहे। ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्याला छान भाजून घेतला आहे। खूप छान वास येतोय, खमंग, तोंडात टाकताच विरघळणार आहे ही वडी। आपणही नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत आपण दुधामध्ये केशर भिजायला घालूया। खोबऱ्याचा खीस पूर्ण परतून होईपर्यंत हे छान मिक्स होईल केसर। 7 ते 8 मिनिट परतून घेतल्यानंतर ह्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलेलं आहे। आता आपण यामध्ये केसर घालूया, म्हणजे खूप छान टेक्स्चर येईल ह्याला। मस्त परफेक्ट खमंग वास सुटला आहे। आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया। त्याचा पूर्ण गोळा झालेला आपण होऊ शकता। एका ताटामध्ये आपण हे तूप ग्रीस करून घेऊया,
म्हणजे वडी ताटाला चिकटणार नाही। व्यवस्थित हे ग्रीस करून घ्यायचं आहे। हे तूप पूर्ण ताटाला ग्रीस करून झालेलं आहे आणि खोबऱ्याचा खीस जो फ्राय केलेला आहे तो आपण यामध्ये ऍड करतो। हा खीस पूर्ण ताटामध्ये पसरून घ्यायचा आहे। खूप छान टेक्स्चर आलेलं आहे। गार्निशिंग साठी आपण यामध्ये केसर आणि पिस्त्याचे काप ऍड करूया। हे ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे हे टेक्स्चर। ही वडी पूर्ण सेट होण्यासाठी 4 ते 5 तास आपण रूम टेम्परेचरला सेट करून घेऊया। फ्रीज मध्ये नाही ठेवलं तरी चालेल, पण ही वडी सेट होण्यासाठी पूर्ण 4 ते 5 तासाचा वेळ लागेल। चला तर मग तोपर्यंत ह्याला सेट होऊ देऊया। चार ते 5 तास झाल्यानंतर ही वडी पूर्ण सेट झालेली आहे। आपण याचे काप काढून घेऊया। पिस्त्याचं गार्निशिंग खूप छान दिसतंय। आपण बघू शकतो खूप छान रसरशीत खमंग अशी वडी रेडी आहे। तुम्हाला दाखवते, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे। खाऊन बघूया। मस्त। आज रक्षाबंधन हा असा एक सण आहे, बहीण भावाच्या नात्यातले बंध प्रेम वाढवणारा सण आहे। असंच गोड नातं तुमचंही असू द्या। तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा।